ज्ञानाच्या भुकेसाठी त्यांनी पोटाची भूक मारली होती। खास पुस्तकांसाठी त्यांनी दादर येथे राजगृह हे दुमजली घर बांधले। बाबासाहेबांनी एकूण 22 ग्रंथ लिहिले, 10 शोध निबंध, तसेच लेख, परीक्षण, निवेदने असे लिखाण केले। त्यांना अनेक भाषाही अवगत होत्या। परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर बडोदा नरेश सयाजीराव यांना दिलेल्या शब्दानुसार बाबासाहेब बडोदा संस्थानात नोकरी करू लागले। पण एका असामान्य जागतिक दर्जाच्या विद्वानाला पावला पावलावर अपमान व अस्पृश्यता सहन करावी लागली। त्यानंतर ते मुंबईतील सिडनॅम कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी करू लागले। तिथेही त्यांना अपमान झाला। दलित समाज सुद्धा अशा दयनीय अवस्थेत होता हे बाबासाहेब जाणून ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज असे सांगणाऱ्या बाबासाहेबांनी बहुजनांच्या पंथात विचारांचे बळ देण्यासाठी मुक्तनाट्य, बहिष्कृत भारत, समता आणि जनता ही वर्तमानपत्रे सुरू आणि अवघा बहुजन समाज वैचारिक जागृतीने घडून निघाला। आता बाबासाहेब झाले ते समाजकार्यात उतरले। त्यांनी बहिष्कृत युद्धकारिणी सभा, समता सैनिक दल, स्वतंत्र शेड्यूल कास्ट फेडरेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि भारतीय बौद्ध महासभा शेकडो अनुयायांसह महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह झाला। बाबासाहेबांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणारा अन्याय, क्रूरता आणि विषमतेचे प्रतीक म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले। पुढे 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह करायचे। जिवंत असूनही प्रेतासन जगणाऱ्या प्रत्येकाच्या उदरात त्यांनी क्रांतीची मशाल पेटवली। व्यवस्था बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे समाजाला सांगितले। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी समाजाला दिला। सर्वांनी शिकावे यासाठी बाबासाहेब आग्रही होते। त्यांनी मुंबईत सिद्धार्थ